निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहे एसके हेअर पॅक अँड विग सेंटर, संगमनेर। बेलापूर येथे कडकडीत बंद, राजकीय नेत्यांच्या गावबंदी बरोबरच मनोज जरांगेंना देखील दिलाय पाठिंबा। मराठा आरक्षणाचं लोन ग्रामीण भागात पोहोचलं आहे। अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावातील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणास पाठिंबा देत एक दिवसीय कडकडीत बंद पाळला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सरकार जोपर्यंत दखल घेत नाही व आरक्षण जाहीर करत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे। आमचे प्रतिनिधी सतीश फापाळे यांनी घेतलेल्या ग्रामस्थांच्या या प्रतिक्रिया। ठिकाणी गरजवंत मराठ्यांचा लढा सन्माननीय जरांगे पाटील साहेबांनी जो या ठिकाणी लढा पुकारला आहे, मराठ्यांसाठी जो आवाज दिला आहे, त्या आवाजामध्ये आपण सर्व बेलापूर ग्रामस्थ मनापासून आणि तन मन धनाने या ठिकाणी आपण सर्वजण उतरणार आहोत। जरांगे पाटलांचं या ठिकाणी आज 7व्या दिवसाचं आमरण उपोषण चालू आहे। त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। ह्या लेवलची परिस्थिती असताना देखील शासनाला आजही जाग आलेली नाही आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देखील मराठा समाजाचा आहे। या ठिकाणी एवढे आमदार मराठा समाजाचे असताना देखील मराठ्यांना न्याय मिळत नाही। यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही। या ठिकाणी राजकारण हे लोक रोजच करत असतात। राजकारण करता करता यांनी करोडपती होऊन घेतलेलं आहे स्वतःचं, त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज नाही असं या ठिकाणी ते वल्गना करतायत की आम्हाला आरक्षणाची गरज नाही। हे मोठमोठाले आमदार जे म्हणतात आरक्षणाची गरज नाही, त्यांची जर संपत्ती बघितली तर येत्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी करोडोची या ठिकाणी मालमत्ता जमा करून ठेवली, म्हणून त्यांना आरक्षणाची गरज नाही। परंतु मराठा समाजामध्ये कष्टकरी समाज हा इतका आर्थिक परिस्थितीने इतका खालावलेला आहे की या ठिकाणी त्यांना आरक्षणाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही। वर्षानुवर्षाचं या शासनाचं शेतीविषयक असलेलं धोरण हे अतिशय चुकीचं असल्या कारणामुळे या ठिकाणी कष्टकरी कुणबी समाज, मराठा समाज या ठिकाणी मागासवर्गीय झालेला आहे। 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही किराणा मालाची किंमत बघा, सोन्याची किंमत बघा, कोणत्याही दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तूची किंमत बघा आणि आजची किंमत बघा, त्यावेळेस आमच्या मालाची किंमत बघा आणि आजची किंमत बघा, या सर्वांच्या गोष्टीमुळे या ठिकाणी मराठा समाज हा मागासवर्गामध्ये या ठिकाणी मोडला आहे आणि मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे। 90%, 95% मार्क असताना देखील आपल्या मुलांना या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाहीत आणि 40, 45, 46% नोकरीवाली मुलांना या ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत। मोठमोठ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळेस आपली मुलं जातात, लाखो रुपयाच्या फ्या त्या ठिकाणी मागितल्या जात आहेत। ज्यांची त्या ठिकाणी शिक्षण घेण्याची पात्रता नाही ते 40-42 वाले त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन मिळतं आणि आपल्या मुलांना ॲडमिशन मिळत नाही। या सगळ्या गोष्टीसाठी खरं तर आज मराठा समाज एकत्र आला ही फार भाग्याची गोष्ट आहे आणि मराठा एकत्र आल्यावर काय करू शकतो हा इतिहास आमचा उचकून बघायला पाहिजे या राज्यकर्त्यांनी। तुम्ही आज त्या ठिकाणी तुम्ही पदावर आहात, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या मराठ्यांच्याच मतामुळे तुम्ही आज त्या ठिकाणी आमदार आणि खासदार आहात। उद्या तुम्हाला या ठिकाणी हा मराठा समाज जागा दाखवल्याशिवाय जाणार नाही। तुम्ही लवकर जागे व्हा। जरांगे पाटलांना या ठिकाणी अतिशय त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि जरांगे पाटलाच्या जीविताला जर कुठल्याही प्रकारची हानी झाली तर हा मराठा तुम्हाला आजकालच्या बातम्या बघितल्या असतील, काही आमदारांची घरं जाळण्यात आली, गाड्या जाळण्यात आल्या। हा मराठा समाज हा छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणार आहे। या ठिकाणी एवढे मोर्चे काढले, कोणाच्याही गवताच्या काडीला धक्का लागून द्यायचा नाही, हे छत्रपती शिवरायांचं वचन आम्ही शेवटपर्यंत पाळलंय आणि आम्ही ह्या ठिकाणी ह्या राज्यकर्ते हे स्वराज्य आमच्या शिवरायांचं आहे म्हणून आम्ही त्याला जपतो आहोत। याचा तुम्ही गैरफायदा घेताय असं आम्हाला नक्कीच म्हणायचंय। ज्या दिवशी हा मराठा समाज हातामध्ये दांडू घेईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा निघता येणार नाही व तुमचं काय जळेल आणि काय पळेल लक्षात ठेवा। आमचा योद्धा या ठिकाणी लढतोय, त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी हा मराठा समाज तुम्हाला उभं कुठं रस्त्यावर राहू देणार नाही आणि तुमच्या घरात देखील राहू देणार नाही, एवढंच मी सांगतो। या ठिकाणी या मनोज जरांगे पाटलांच्या या आमरण उपोषणाला आम्ही सर्वजण या ठिकाणी मनापासून समर्थन करतो आणि 2 दिवसामध्ये या ठिकाणी आपण 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी त्या उपोषणाला आपण समर्थन देण्यासाठी करणार आहोत। त्याचप्रमाणे याही पुढची रणनीती जय जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व तालुका आणि सर्व महाराष्ट्र या ठिकाणी जरांगे पाटलाला सपोर्ट करणार आहे। मी एवढंच या ठिकाणी पुनश्च एकदा राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की लवकर जागे व्हा, नाहीतर झोपेमध्येच तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागेल आणि पुन्हा तुम्हाला आमदार खासदारकीची स्वप्न कधी बघता येणार नाहीत। मराठा समाज जागा झालेला आहे, तुम्ही देखील जागे व्हा। एक मराठा, अरे कोण म्हणतं मिळत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं। जय हिंद, जय महाराष्ट्र। देवस्थान आणि सर्व मराठा समाज यांच्या वतीने आज बेलापूर बंदची हाक दिली आणि मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी हे सर्व समाज, मराठा समाज एकत्र आलेला आहे। म्हणून सरकारला विनंती आहे की आपण मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या मागणीकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी ही नम्र विनंती। नमस्कार, मी गणेश फापाळे, बेलापूर, बदगी तालुका, अकोले। आज महाराष्ट्रात, तमाम महाराष्ट्रात मराठा आरक्षण चालू आहे। जरांगे पाटलांच्या या आरक्षणाला आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्व मराठी एकजूट झालेलो आहोत। आजपर्यंत मराठी लाखाने येत होते, परंतु या ठिकाणी एकच सांगतो,
आता मराठे लाखात नाही येणार, तर इथून पुढे मराठे आता कोटीमध्ये येतील. हे आमचं आरक्षण आम्हाला मिळायला हवं, ते आमच्या हक्काचं आहे. आणि इथून पुढे बेलापूर गावामध्ये कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला प्रवेश देण्यात येणार नाही, याची सुद्धा दखल घ्यायची. अन्यथा राजकीय पुढारी कोणताही बेलापूरमध्ये आला तर त्यांना काही कमी जास्त झालं तर ती त्यांची जबाबदारी असेल, एवढंच सांगेल. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मध्ये सगळ्यात जास्त मराठी आहेत, परंतु सगळ्यांचीच परिस्थिती एकसारखी नाही. काही जण रोजगार हमी सारख्या ठिकाणी कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह करतात, परंतु त्यांची मुलं फार हुशार असून देखील 80-90% मार्क पडली तरी त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळत नाही. आणि ओबीसीमध्ये 60-65% सुद्धा पुढं जातो आणि 90% मागं राहतो. आणि शेतकऱ्यांनी कष्ट करून मुलांना शिकून काही उपयोग होत नाही. अशी परिस्थिती ह्या उभ्या महाराष्ट्रामध्ये असताना सरकारला वारंवार जरांगे पाटलांनी विनंती केलेली आहे, उपोषण केलेलं आहे का मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु त्या आरक्षणाची दखल ह्या महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये जवळजवळ 150पर्यंत आमदार असताना देखील या मराठ्यांची दखल कोणी घेत नाही. म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबामधला असलेलं हे जरांगे पाटील हे एक नवं नेतृत्व तयार झालं आणि मराठ्यांसाठी पुढं आलं. छत्रपतींनंतर हा दुसरा क्रांतीवीर म्हणून जरांगे पाटलांचं नाव घेतलं तर वावगं ठरणार नाही. कारण मराठ्यांसाठी जगायचं आणि मराठ्यांसाठी मरायचं, मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं. कारण बऱ्याच वेळा आरक्षणाची मागणी होऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं, न्यायालयापर्यंत पोहोचलं, परंतु ह्या राज्य कारभार करणाऱ्या ह्या मंडळींचा गलथान कारभार असल्यामुळं का फक्त मराठ्यांना फसवाफसवी करायची आणि कोर्टामध्ये जाऊन न्यायालयामध्ये जाऊन आपली माणसं योग्य पद्धतीत उभी करायची आणि हा निर्णय हाणून पाडायचा. हे सर्वसामान्य जनतेला आज जवळजवळ दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कळालं का हा राज्यकर्त्यांचा हा कारभार हा चुकीचा आहे. म्हणून सर्वसामान्य मराठी माणूस आज पेटून उठला आहे. जर आरक्षण आज मिळालं नाही तर कधीच मिळणार नाही ही भावना सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून सर्वसामान्य माणसांना आज हे आरक्षण मिळालं पाहिजे, तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही असं जरांगे पाटलांनी वेळोवेळी सांगितलं. आणि जर मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका झाला तर उभा महाराष्ट्र आज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या सरकारला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करूया का हे मराठ्यांचं आरक्षण, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. नाही मिळालं तर जरांगे पाटलांच्या जीवाला धोका झाला तर छत्रपतींसारखा हा महाराष्ट्र मराठा माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या राज्यकर्त्यांना आज गावबंदी केली पण उद्या राज्यबंदी केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय